नमस्कार मंडळी, सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज तुम्हाला माहीत आहे का मी कुठे आले आहे? माहेश्वर साडी तर सगळ्यांनाच आता माहीत असेल. आणि हो, तीच माहेश्वर साडी, आणि ती जिथे बनते ते हे माहेश्वर नगर हे शहर आहे त्या माहेश्वर साडीचे. आणि हा नर्मदाच्या काठी वसलेलं पूर्ण हे शहर आहे. तर ही आहे आपली नर्मदा. आणि आज मी आले आहे या माहेश्वर नगरीमध्ये. मध्य प्रदेशातील अतिशय सुंदर, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक नगरी माहेश्वर येथे ही नगरी पवित्र नर्मदेच्या किनारी वसलेली असून लोकमाता अहिल्याबाई होळकर यांच्या राजधानीमुळे जगभर ही नगरी प्रसिद्ध आहे. शांत वातावरण, ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि अप्रतिम दृश्यांसाठी माहेश्वर घाट ओळखला जातो. माहेश्वर घाटावर पाय ठेवताच मनाला एक वेगळीच प्रसन्नता जाणवली. नदीच्या प्रवाहाचा मंद आवाज, पाण्याचा स्पर्श आणि घाटावरची शांतता हे दृश्य अतिशय मनमोहक असते. त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेला येथे अंघोळीसाठी लोकांची गर्दी असते. आणि नर्मदेतील अंघोळीच्या वेळी घाटावर वेगळीच ऊर्जा जाणवते. नर्मदेतील अंघोळ ही इथली खरी खासियत आहे. नर्मदेच्या पवित्र जलाला स्पर्श करताच मनाला आपोआप श्रद्धा आणि शांती, समाधान आपल्या मनामध्ये निर्माण होते. जर तुम्ही कामाच्या तणावात आहात आणि खूपच थकलेले आहात, मानसिकरित्या जास्त थकलेले आहात, तर तुम्ही अशा नदीच्या काठी खरंच जात जा. आणि खास करून या माहेश्वर घाटला तर नक्की भेट द्या. एकदा भेट देऊन बघा माहेश्वर घाटला. खरंच विश्वास ठेवा, खूप चांगला अनुभव तुम्हाला येईल. आणि जेव्हा आपण इथे येतो संध्याकाळी, नर्मदा मातेला आपण दीपदान करतो. श्रद्धा, विश्वास आणि प्रार्थना नर्मदा मातेच्या चरणी अर्पण करतो. आणि नंतर आपण नर्मदाच्या आरतीचा दिव्य सोहळा अनुभवतो. हे जे असतो ना, हा अनुभव हा मी तुम्हाला सांगून काहीच होणार नाही आहे. हे तुम्हाला अनुभवायचं खरंच असेल तर तुम्हाला इथे नक्की भेट द्यावी लागेल. सूर्यास्तानंतर जेव्हा घाटावर आरतीची तयारी सुरू होते तेव्हा संपूर्ण परिसर दिव्यांच्या उजेडाने आणि मंत्रोच्चाराने भारावून गेलेला असतो. घंटानाद, शंखध्वनी, आरतीची थाळी आणि नर्मदेच्या प्रवाहावर उमटणारे प्रकाशाचे प्रतिबिंब हे दृश्य अतिशय मनमोहक असते. नर्मदा आरतीच्या वेळी घाटावर एक वेगळीच ऊर्जा जाणवली. नदीकाठी बसलेली शांत गर्दी आणि पुजाऱ्यांच्या स्वरातील मंत्रोच्चार यामुळे वातावरण पूर्णपणे भक्तिमय होते. ही आरती केवळ एक धार्मिक विधी नाही, तर मनाला आतून स्पर्श करणारा एक सुंदर असा अनुभव आहे. माहेश्वर घाटावर सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळा वेगळेच सौंदर्य पाहायला मिळते. पण संध्याकाळी नर्मदा आरती ही इथली खरी खासियत आहे. नर्मदेच्या पवित्र जलाला वंदन करताना मनात आपोआप श्रद्धा, शांती आणि समाधान निर्माण झाले. घाटावरील किल्ला, मंदिरे आणि पारंपरिक वातावरण यामुळे येणाऱ्या प्रत्येकाला एक वेगळंच अनुभव, ऊर्जा इथून घेऊन जातो. जय नर्मदे माते. हे पवित्र नर्मदा माते, तुझ्या चरणी आमचा नम्र प्रणाम. तुझ्या पवित्र जलाने तन मन शुद्ध हो. आमच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि आरोग्य नांदो. तुझा अखंड आशीर्वाद आमच्यावर राहो. प्रत्येक संकटावर मात करण्याची शक्ती दे. हर हर नर्मदे, नर्मदे हर. जय नर्मदा माते. हीच आरती आणि प्रार्थना येथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाने अगदी मनाने आणि श्रद्धेने केली. आणि हे प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद त्यावेळेस दिसत होता. प्रत्येकाच्या मनावरती जे असलेलं समाधान आहे ते त्यांच्या चेहऱ्यावर खरंच दिसत होतं. तर ही होती माहेश्वर घाटावरची संध्याकाळ, नर्मदा मातेची आरती आणि हा सुखावणारा क्षण तिथे अनुभवता आला. तर हेच आमचे भाग्य. माहेश्वर हे एक पर्यटन स्थळ नाही, तर अध्यात्म, इतिहास, संस्कृतीचा सुंदर असा मिलाफ आहे.
अहिल्याबाई होळकरांनी उभारलेला हा घाट आजही दूरदृष्टीचा आणि भक्तीचा साक्ष देतो. घाटावर बसून नर्मदेचा शांत प्रवाह पाहत राहावं इतकं हे ठिकाण मनाला मोहून टाकतं. आणि जर तुम्ही एकदा माहेश्वर घाटावर गेलात तर तुम्हाला पुन्हा पुन्हा इथे येण्याची ओढ नक्कीच लागते, कारण तिथली शांतताच इतकी छान आहे. एकादशी असल्यामुळे तेथील आरतीनंतरचा जो प्रसाद होता त्यामध्ये साबुदाणा खिचडी, राजगिऱ्याचा हलवा हे सगळं होतं. आणि आम्ही घाटावर बसून शांततेत प्रसाद आम्ही शांततेत घेतला. आणि त्यानंतर उद्या सकाळी आम्हाला पुन्हा नर्मदेच्या घाटावरची सकाळ ही पाहायची होती. त्यामुळे आम्ही सकाळी पुन्हा येणार आहोत. तर तेव्हा आपण तुम्हाला दाखवू अहिल्याबाई होळकर यांचा किल्ला. खूप सुंदर असं हे आपला इतिहास आहे, तो आपण जाणून घेऊया उद्याच्या व्हिडिओमध्ये. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलेलं आहे, तुम्ही नवीन व्ह्यूअर्स आहात, तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला आपला हा प्रवास कसा वाटला तर ते आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा आणि आपण पुन्हा भेटूया माहेश्वरच्या उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये. आणि हो, आपल्याला माहेश्वर साडी देखील खरेदी करायची आहे, कारण इतक्या दूर आलो आणि माहेश्वर साडी नाही घेतली इथे येऊन तर काय घेतलं. चलो, बाय बाय.